लोकसभा निवडणुकीनंतर पराभव पचवून विधानसभेची तयारी करणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या गुरुवारी 27 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता झालेल्या चिंतन बैठकीत भाकरी फिरवून काम करणाऱ्या नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे। त्यावर विद्यमान जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांनीही तत्काळ होकार देत राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे। नवीन जिल्हाध्यक्ष ओबीसी असण्यासह इतर समाज घटकांना कार्यकारिणीत स्थान मिळावे अशी सूचना पक्षाच्या नेत्यांनी केल्या आहे। पक्षाच्या कार्यालयीन चिंतन बैठकीमध्ये आयोजित करण्यात आली होती। लोकसभा निवडणुकीच्या पराभवाच्या कारणावरून चर्चा झाली असून अमळनेर जामनेरच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षातील कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती। पक्षाचे कार्यक्रम बैठकांबाबत कार्यालयापासून समन्वय होत नसल्याचे त्यांनी सांगितले। खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या दौऱ्याविषयी माहिती मिळाली नसल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली। बैठकीतील सूचनेनुसार राजीनामा देण्याची तयारी मी दर्शवली आहे, तो मंजूर करावा अशी माहिती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी या प्रसंगी माहिती दिली आहे। मंथन बैठक फार उशिरा झालेली आहे, काय नेमकं मंथन झालेलं आहे पक्षात? लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ज्या पद्धतीने पराभव झाला ती चिंतनीय बाब आहे। सर्व कार्यकर्ते नेते मतदार चिंतित आहे की हा पराभव झाला कसा आणि एवढ्या फरकाने होईल अशी आम्हाला अपेक्षा नव्हती, परंतु शेवटी पक्षाचं काम करावं लागतं। उशिरा ही बैठक त्या ठिकाणी घेण्यात आली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, परंतु चिंतेची बाब आहे। हा जळगाव जिल्हा पक्षाची फूट झाल्यानंतर ही देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब यांच्या पाठीशी एकनिष्ठ राहिला, 100% सर्व त्या ठिकाणी लोकांनी काम केलं, परंतु एवढा पराभव दोन्ही मतदारसंघामध्ये ही चिंतेची बाब आहे। जिल्हा अध्यक्ष म्हणून मी स्वतःच राजीनामा शिर्डीला अधिवेशन असताना त्यावेळेस जयंत पाटलांना सांगितलं होता, पण त्यांनी थांबायला सांगितलं होतं। माझा राजीनामा मी पक्षाकडे पाठवून देतो आहे। प्रामुख्याने नैतिक जबाबदारी म्हणून या ठिकाणी मी माझा राजीनामा दिलेला आहे। प्रसन्नजित पाटील निरीक्षक आहे, यांनी सांगितलं सर्व फ्रंटलचे अध्यक्ष यांनी सगळ्यांनी राजीनामे आज द्यावेत आणि नवीन अध्यक्ष नवीन कार्यकारिणी नवीन जोमाने कामाला लागा। कुठेतरी अंतर्गत वादाचा फटका या सर्व निवडणूक नाही, अंतर्गत वाद कुठेही नव्हता। का झालं कसं झालंय प्रत्येक चिंतेची बाब आहे। प्रत्येक उमेदवाराने प्रत्येक मतदाराने नेत्याने स्वतःच्या आरशासमोर माझ्या गावात कुठे कमी पडलो हे जर त्या ठिकाणी चिंतन केलं तर उत्तर त्याच्या समोर येईल।